सरांचं आज वय जे आहे ते रिटायरमेंट होऊन 10 वर्ष जवळपास झाली आहेत. तरी वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून, विद्यापीठांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाचा वारसा तसाच पुढे ठेवलेला आहे. आणि ज्या अर्थी सरांना आमच्या कामाचे कौतुक वाटतं, त्या अर्थी आम्हाला देखील असं बळ वाटतं की चला आपण छान काम करतोय. आणि म्हणून सरांचं प्रत्येक वाक्य आणि अतिशय तोलून मागून किंवा सर सहसा सहसा विनाकारण कोणाचं कौतुक नाही करत. आणि म्हणून सरांच्या चष्म्यातून जर आम्ही यशस्वी झालो असू तर नक्कीच आम्हाला आनंद आहे. आणि तुम्हाला देखील आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना विश्वास देतो की सरांचा आशीर्वाद आणि आपले सगळ्यांचे प्रयत्न आपल्याला 100% यश मिळवून देतील. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. तुमचं प्रेम आणि थँक्यू. आशीर्वाद आमच्यावर असा सर. थँक्यू. त्यानंतर आपले आणखी एक मार्गदर्शक आहेत शशिकांत शिंदे सर, प्राध्यापक, की जे डाएटला प्राध्यापक म्हणून काम करतात. अतिशय विद्वान असणारे अभ्यासू हे प्राध्यापक, की ज्यांनी अनेक वेळा सेट नेट परीक्षा पास केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं चांगलं नाव देखील आहे, सगळ्यांना परिचित असे सर आहेत. मी श्री शशिकांत सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या आजच्या सभेला मार्गदर्शन करावं. श्री शशिकांत सर. धन्यवाद कासार सर. ब्रेनी बॅजर्स अकॅडमी सोलापूर व मंत्र गुरुकुलम पुणे यांच्या संयुक्त खास आयोजित हा महा टीईटी आणि सीटीईटी याच्यात एक शब्द वाढवतो मी परीक्षा मार्गदर्शन केंद्रात. तर जमलेले सर्व विद्यार्थी मित्र हो, आताच आमचे मार्गदर्शक डॉक्टर हना जगताप सर यांनी खूप छान सुंदर असं गायडन्स केलं की जोपर्यंत आपण परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण अभ्यास करत राहावं, हे सर्वात महत्वाचा संदेश होता. आणि त्यासोबत आपण योग्य असा अभ्यास करावा. आपण आपल्या 10वी-12वीच्या मुलांकडनं चांगला अभ्यास करून घेतो, पण आपण स्वतः करत नाही. काही महत्वाच्या गोष्टी पण खूप चांगल्या सरांनी सांगितलेल्या आहेत. तर मी असंच एक आणखीन 3-4 मिनिट तुम्हाला एक वेगळं गायडन्स करण्याचा प्रयत्न करेन की स्पर्धा परीक्षेमध्ये 3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि त्या तिन्ही गोष्टी या क्लासेसमधून होतात हे मी बारकाईने बघितलेलं आहे. त्या 3 गोष्टींमधलं पहिली गोष्ट महत्वाची ते म्हणजे स्टडी, अभ्यास. आता अभ्यास करणं म्हणजे उगाच काहीतरी मार्केटमधलं पुस्तक आणून वाचणं, असा मुलांचा एक समज आहे. मला असं वाटतं तो गैरसमज आहे. कारण अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो ऑथेंटिक अभ्यास पाहिजे, ऑथेंटिक स्टडी पाहिजे. आता ऑथेंटिक स्टडीचा अर्थ काय? की समजा आपण असं म्हणू तुमच्याकडे एक 500 ते 600 पानाचं एक पुस्तक आहे सीटीईटीचं आणि ते तुम्ही पुस्तक वाचताय. पण त्या पूर्ण पुस्तकातून एक सुद्धा प्रश्न तुमच्या परीक्षेला येत नाही. असं तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही चुकीचा अभ्यास करताय, असं मी त्यांना म्हणतो. त्यामुळे ऑथेंटिक अभ्यास करणं ही पहिली प्रायोरिटी असते. खूप सारे मुलं मी बघतोय की असं मार्केटमधला मोठा ठोकळा पुस्तक घेतात की जो 500-600 पानाचा असतो आणि ते वाचत बसतात. पुढे जाऊन त्याच्यातले एक सुद्धा प्रश्न परीक्षेत येत नाही आणि एवढा सर्व अभ्यास वाया जातो. त्यामुळं ऑथेंटिक स्टडी म्हणजे प्रॉपर स्टडी, ज्याच्यातून प्रश्न परीक्षेला येतात असे घटक वाचणं, असा कंटेंट वाचणं, ही पहिली प्रायोरिटी असते स्पर्धा परीक्षेमध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे रिव्हिजन. स्पर्धा परीक्षेमध्ये रिव्हिजनला खूप महत्व आहे. मी असं बघतोय नेटसेट आणि टीईटी सीटीटी अभ्यास करणारे मुलं रिव्हिजन शब्दाकडे लक्ष देत नाहीत. स्पर्धा परीक्षा करणारे मुलं जे असतात, एमपीएससी करणारे मुलं, एमपीएससी करणारा विद्यार्थी हा एक पुस्तक किमान एक 20-25 वेळा रिव्हिजन केलेला असतो. आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात, इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे एम लक्ष्मीकांतचं, की जे एमपीएससी करणारे युपीएससी करणारे मुलं वाचतात. तर ते जवळपास 800 ते 900 पानाचं पुस्तक आहे. आणि ते तेवढं 800-900 पानाचं पुस्तक ही मुलं किमान 20-25 वेळा रिव्हिजन केलेलं असतं. रिव्हिजन कशासाठी लागतं मग? तर रिव्हिजन लागतं आपल्याला, आपली परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. आपल्याकडे एक प्रश्न आणि खाली 4 ऑप्शन असतात. तर 4 ऑप्शन मधला जो करेक्ट ऑप्शन आहे ते जे तुम्हाला शोधायचं आहे, तर तिथे 2 प्रक्रिया घडतात. पहिली प्रक्रिया घडते टू रिकॉल. रिकॉल म्हणजे तुम्ही आठवण्याचं काम करताय. दुसरी प्रक्रिया घडते टू रिकग्नाइज, ओळखणे. आठवणे आणि ओळखणे हे जर प्रक्रिया तुमच्या परीक्षेच्या वेळेस चांगलं व्हायची असेल तर तुमचं रिव्हिजन खूप चांगला पाहिजे. ज्या कॅन्डिडेटचं रिव्हिजन चांगलं आहे त्याला चांगलं आठवतं आणि चांगलं ओळखता येतं. ज्याचं रिव्हिजन नाही किंवा जो रिव्हिजन केला नाही डायरेक्ट परीक्षेला गेलाय, त्याला हे दोन्ही सुद्धा गोष्टी घडत नाहीत. आणि मग परीक्षेच्या वेळेस असं वाटतं की मला 4ही ऑप्शन करेक्ट वाटतात किंवा 2 ऑप्शन करेक्ट वाटतात किंवा जम्बलिंग मला होतं, प्रश्नाचं उत्तर आठवत नाही वगैरे. ह्या गोष्टी कशामुळे होतात? रिव्हिजन नसल्यामुळं. रिव्हिजन इज मस्ट. पहिला मुद्दा सांगितला स्टडी, दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितलं मी रिव्हिजन, आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे प्रॅक्टिस. खूप सारे मुलं फक्त पुस्तक वाचतात आणि परीक्षेला जातात. प्रॅक्टिस अजिबात करत नाही. प्रॅक्टिस करणे म्हणजे 150 प्रश्न आणि तुम्हाला 150
मिनिटाचा वेळ आहे. 2.5 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहेत. तर किमान तुम्ही 5 तरी पेपर परीक्षेच्या आधी सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे 5 पेपर अशासाठी म्हणतोय मी, कारण तुम्हाला प्रॅक्टिस केल्यामुळे समजेल की आपल्याला वेळेमध्ये पेपर कव्हर होतो का, त्यानंतर वेळ आपल्याला पुरतो का, त्यानंतर प्रश्न आपल्याला सोडवताना आपल्या आठवण्याची ओळखण्याची क्रिया चांगली होते का, आपण जो अभ्यास केलाय तो अभ्यास योग्य प्रकारे केलाय का नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून समजतात. त्यामुळे 3 वर्ड सक्सेस फॉर्म्युला आहे: स्टडी, ऑथेंटिक, रिव्हिजन मिनिमम 5 to 10 times, आणि प्रॅक्टिस मिनिमम 5 क्वेश्चन पेपर. या बेसवर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. आणि हे तीनही मुद्दे की जे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत, तर ते हे या क्लासमध्ये करून घेतले जातात. तर मी या क्लासमध्ये मोफत गायडन्ससाठी तुम्हाला अवेलेबल आहे. बाकी तय्यब शेख सर आहेत, कासर सर आहेत, तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स देऊन करतील. की परीक्षा पास होण्याचा जो बेस आहे तो बेस निश्चितपणे या याच्यामध्ये आहे. आणि रिझल्ट हा खूप छान आहे. सीटीईटी परीक्षेमधला रिझल्ट हा खूप जबरदस्त आहे. तय्यब शेख सरांच्या गाईड्स सीटीईटी परीक्षेमध्ये जवळपास 90% पर्यंत विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्या या क्लासमध्ये. तर निश्चितपणे पुढे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये माहिती मिळेल, त्यांना तुम्ही संपर्क करा. तर निश्चितपणे ही परीक्षा, सीटीईटी जी परीक्षा आहे ती भारतातील मला वाटतं सर्वात सोपी परीक्षा आहे. कारण एकदा तुम्हाला टेक्निक समजली परीक्षा पास होण्याची, निश्चितपणे तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. तर मला या कार्यशाळेमध्ये बोलवलं त्याबद्दल या सर्व टीमचे धन्यवाद. थँक्यू. सर सर हा शशिकांत सर, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे आता अगदी मोजक्या वेळामध्ये नेमक्या गोष्टी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सांगितल्या, आणि विद्यार्थ्यांनाही मला सांगायला हे आवडेल की शशिकांत सर हे अतिशय अभ्यासू आणि त्यांच्या विषयावर प्रभुत्व असणारे व्यक्तिमत्व आहे. की त्यांनी कित्येक परीक्षा यशस्वीरित्या पास केल्या आहेत, गुणवत्तेनं त्यामध्ये त्यांनी ते 12 गुणवत्ता वेळा गाठलेली आहे. सेट आणि नेट क्वालिफाय आहेत, 12 वेळा सेट नेट. म्हणजे नुसतं एक वेळा सेट नेट क्वालिफाईड असणं हे अतिशय भूषणाचं असतं. पण हे सर असे आहेत, हे प्राध्यापक असे आहेत, हे असे गुरु आहेत की ज्यांनी 12 वेळा ही परीक्षा पास केलेली आहे. आणि ते आणि वेगळ्या वेगळ्या त्यांच्या या विषयात. वेगवेगळ्या, ते एकाच विषयातून नाही, अगदी वेगवेगळ्या विषयातून. आणि म्हणून त्यांचा हा जो अभ्यासाचा मंत्र त्यांनी आता सांगितलाय की त्यांनी रहस्यच खुलं केलं आपल्या पुढे की नेमका कसा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. ज्या माणसानं 12 वेळा वेगवेगळ्या विषयामध्ये सेटनेट क्वालिफाईड केलंय, तो माणूस आपल्याला सांगतोय की टीईटीचं रहस्य काय. तर ते रहस्य आपल्याला आता कळालेलं आहे, आणि त्या रहस्यासोबत सर आपल्यासोबत असणारच आहेत. आणि आपला जो पॅटर्न आहे ब्रॅनी बायजर्स आणि मंत्र गुरुकुलमचा, हा पॅटर्न आणि सरांचे जे काही मार्गदर्शन आहे, तर हा नक्कीच आपल्या 100 लोकांना 100% यश दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद शशिकांत सर, तुमचं मार्गदर्शन आणि वेळ आमच्यासाठी सदैव मोलाचे आहे. त्यानंतर मी आदरणीय तय्यब सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना आता ह्या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, किंवा जे काही तांत्रिक बाबी आहेत, फॉर्म भरण्यापासून ते तुम्ही पासआउट झाला आहात याचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना समजावून सांगावी आणि या मीटिंगची सूत्र हातात घ्यावी. हॅलो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांनी, मार्गदर्शकांनी महत्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये जगताप सरांनी सुद्धा खूप छान सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टीईटी महत्वाची आहे, त्याचबरोबर सद्यस्थितीला इयत्ता 1ली पासून ते 8वी पर्यंत आता टीईटी घेतली जाते, परंतु इथून पुढे ती इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी आणि सीटीईटी अनिवार्य असणार आहे. थोड्याच कालावधीमध्ये त्याचे नोटिफिकेशन जीआर्स येतील, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला या गोष्टीचा अवेअरनेस असलं पाहिजे आणि आपण टीईटी किंवा सीईटी उत्तीर्ण असणं खूप गरजेचं आहे. आता या माझ्या लेक्चर मध्ये आपण हे पाहणार आहोत की टीईटीचा अभ्यास नेमका कसा करायचा. याला वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी दिलेल्या तर आहेतच, पण जर वेळेस किंवा प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीनं वेबसाईटवर माहिती दिली जाते त्याच पद्धतीनं या वेळेस अशी माहिती वेबसाईटवर दिली गेलेली नाहीये.
बघा मी काय म्हणतोय, आतापर्यंत ज्या पद्धतीनं ह्यानं माहिती दिली गेलेली होती त्या पद्धतीनं यावेळेस माहिती दिली गेलेली नाहीये. फक्त फॉर्म तारीख सुटण्यापासून आणि या एवढ्याच काही गोष्टी या महत्वपूर्ण त्यांना वाटतात त्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये फॉर्म कधीपासून चालू होतो, कधीपासून बंद होतो, एवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. परंतु महत्वाचा जो उल्लेख आहे, जसं की सिलेबस असेल, या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये. तर त्या गोष्टी ज्या हिडन आहेत, ज्या तुम्हाला दिसलेल्या नाहीयेत, त्या गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आता सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं की सीईटीचा ज्याप्रमाणे सिलेबस अवेलेबल आहे वेबसाईटवरती, त्या पद्धतीनं टीईटीनं कधीही आपला सिलेबस असा घटक वाईज दिलेला नाहीये. ठराविकच असे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. हा जो नोटिफिकेशन आलेला आहे ते 9 तारखेला आपल्याला आले, 9 सप्टेंबरला. आणि आपलं जे फॉर्म भरायचं आहे ते 9 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर माईक पर्यंत सुरू कोणाचा बंद करा प्लीज. फॉर्म भरायचा आहे. तुमच्या व्यतिरिक्त कोणाचा माईक सुरू आहे तो बंद करा प्लीज. काय झालं? तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचा माईक सुरू आहे त्यांना बंद करा म्हणजे. सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी? हो दिसते सर, दिसते. तय्यब सर, हा सर. ते कोणा म्यूट करा त्यांना. हा सर बोला. हा दिसतंय आता? हा येस सर. तर याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 9 तारखेपासून. हे लास्ट तारीख आहे 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये आपला जो हॉल तिकीट आहे तो तुम्हाला 28/10 ऑक्टोबर पासून चालू होणार. 28 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला त्याची मुदत असेल. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 हा जो असेल तो 10 तारखेला आहे, 10 नोव्हेंबरला. तो सकाळी 10:30 वाजता ते 1 वाजेपर्यंत आहे. आणि पेपर 2 जो आहे तो सकाळी 2 वाजल्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत असेल. आता ह्या पेपरचा स्वरूप आहे, सीटीईटीचा पेपर मॉर्निंगला 2 असतो सुरुवातीला आणि मग 1 असतो. महाराष्ट्र टीईटीचा पहिला पेपर हा पेपर 1 असेल आणि दुसरा पेपर हा पेपर 2 असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आज या ठिकाणी टाइम टेबल पुन्हा एकदा तुमच्या डिस्प्लेला दिलेला आहे. आता ह्या पेपरची जी फी आहे ती फी पेपर 1 साठी, फक्त पेपर 1 साठी जे SC ST आहे, जे अपंग उमेदवार आहेत यांच्यासाठी 700 रुपये आहे. मग तो तुम्ही पेपर 1 वन भरा किंवा पेपर 2. नीट ऐकून घ्या. ओपन साठी आहे. ओपन साठी काय आहे? 60 गुण. 60% म्हणजे जवळजवळ 90 गुण होतात. 150 मार्काचा पेपर. त्या 150 मार्कापैकी 90 मार्क मिळाल्यास आपण उत्तीर्ण असणार आहोत. कारण ही पात्रता परीक्षा आहे. याला काही कटअप नसतं किंवा मी 110 घेतो 120 घेतो असं काही नाही. 90 मिळाले काम संपलं. जे SC ST OBC विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 55% आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना 83 गुण आवश्यक आहेत. महाराष्ट्र टीईटी मध्ये 55% 83 मार्कासाठी होतात. तर सेंट्रल जी आहे CTET याच्यामध्ये 55% म्हणजे 82 मार्काला होतात. त्या विद्यार्थ्याला 82 मार्क मिळाले की तो उत्तीर्ण होतो. परंतु महाराष्ट्र टीईटी मध्ये 55% म्हणजे जवळजवळ 83 मार्क हवे आहेत आणि 60 गुण म्हणजे 90 मार्क या ठिकाणी हवे आहेत.
मग याचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप नेमकं काय असेल हे आपल्याला बघायचं आहे. ही जी काही परीक्षा आहे ही 2 वेगवेगळ्या स्तरावर घेतली जाते. पहिलं स्तर आहे जे 1ली ते 5वी पर्यंत आहे, की ज्यांचं डी.एड झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक स्तर या ठिकाणी घेतला जातो आणि त्यांच्यासाठी पेपर 1 हा द्यावा लागतो. पेपर 2 तुलनेने पेपर 1 सोपा आहे आणि CTETच्या तुलनेने TET थोडी हार्ड आहे. पहिली गोष्ट सांगतो. आणि CTET दोन्ही पेपर सोपे आहेत. TETचा पेपर 2च्या तुलनेमध्ये 1 थोडा सोपा आहे आणि पेपर त्यातल्या त्यात 2 थोडा कठीण आहे. आता पेपर 1 जो आहे हा प्राथमिक स्तरासाठी आहे. जे इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गासाठी जे विद्यार्थी अध्यापन करू इच्छिणार आहेत अशा शिक्षकांसाठी पेपर 1 द्यावा लागतो. तर जो उच्च प्राथमिक आहे अप्पर प्रायमरी साठीचा तो पेपर 2 द्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी हा पेपर द्यावा लागेल. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर ज्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं आहे की ज्यांच्या दोन्ही डिग्र्या आहेत असे दोन्ही पेपर देऊ शकतात. याच्या अगोदर 3-4 वर्षापूर्वी असा जी आर होता की ते बीएड आहेत त्या बीएड वाल्यांना पहिला पेपर द्यायला येतो. नंतर हायकोर्टाने एक्सक्यूज मी सर. जे बीएड आहेत त्या बीएड धारक सर. विद्यार्थी पेपर 1 देता येणार नाही. सर हा. सर तुमच्या मागे कोणतरी बोलत आहे AF सर. त्याच्यामुळं नेमकं कोण बोलत आहे कळत नाही आहे. तुमचंच माईक सुरू आहे, तुमच्या मागे कोणतरी बोलतंय. येतोय का आता आवाज? हा, येतोय आता आवाज? नाही सर, आता ओके, आता छान. तर प्राथमिक मध्ये जे बीएड धारक होते त्यांना पूर्वी पेपर 1 देता येत होतं. आता जरी दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं जे बीएड आले आहेत त्यांनी पेपर 2च भरावं आणि जे डीएड प्लस बीए आहेत त्यांनी दोन्ही पेपर भरले तरी चालेल. परंतु डीएड वाल्यांनी पेपर 1 आणि बीएड वाल्यांनी पेपर 2 या ठिकाणी भरायला पाहिजे. या ठिकाणी तुमचं मॅट्रिक क्लिअर झालेलं असेल त्या भरपूर विद्यार्थ्यांच्या शंका अशा होत्या की मी बीएड उत्तीर्ण आहे, मला पेपर 1 भरता येतं का? तर पूर्वी येत होतं, आता येत नाहीये. तुम्ही फक्त पेपर 2च द्या. पेपर 1 जरी उत्तीर्ण झालं तर तुम्हाला जॉबला लागतं ना, त्या ठिकाणी बीएड वर 1ली ते 5वीला घेता येणार नाहीये. ठीक आहे. याच्यानंतर ना आपला जो पाठ्यक्रम आहे नेमका कसा असेल, हा टोटल पेपर जो आहे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल हे पूर्णपणे 150 मार्काचा पेपर आहे. 150 मिनिटं असतील तुमच्याकडे, म्हणजे 2 तास 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 2 तास 30 मिनिटं तुमच्याकडे अवेलेबल आहेत. 150 मार्काचा पेपर 150 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. इयत्ता 1लीसाठी म्हणजेच पेपर 1 साठी जे 1ली ते 5वीचा पेपर देणार आहे त्यांच्यासाठी हा तुमच्या समोर अभ्यासक्रमाचा आराखडा सादर केलेला आहे. तो असा आहे. 150 मार्काचं डिवायडेशन कसं केलेलं आहे बघा. पहिलं सेक्शन जो येतो 1 ते 30 मार्का म्हणजे पहिला प्रश्न ते 30 मार्काच्या प्रश्नापर्यंत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरती प्रश्न विचारले जाते. ते प्रश्न प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असेल आणि प्रश्नांची संख्या 30 आहे जे बालमानसशास्त्रामध्ये आहे. तर त्याच्यासाठी 30 गुण आहेत. त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आहेत. बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बरोबर? म्हणजे ज्या प्रश्नाला 4 पर्याय असतात. किती? 4. त्यातला 1 निवडायचा असतो आणि तो OMR शीटवरती गोल करावा लागेल. त्याच्यानंतर ना आहे भाषा 1. आता भाषा 1 जे बहुतांश विद्यार्थी CTET दिल्या कारणामुळे त्यांना एक वेगळी सवय लागलेली आहे, परंतु महाराष्ट्र त्यांची सवय ठेवलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियममधून द्यायचं असेल पेपर त्यांना कंपल्सरी पहिला पेपर भाषा 1 हा मराठी येतो आणि भाषा 2 इंग्रजी येतो. मी काय सांगितलं लक्षात येतं का? जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरताना मीडियम सिलेक्ट करतील मराठी त्या विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकली भाषा 1 हा मराठी येईल आणि भाषा 2 ऑटोमॅटिकली इंग्लिश येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारे निवड करता येणार नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला CTETचा फॉर्म भरताना भाषा 1 तुम्हाला मनपसंत भरता येते. तुम्ही मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश काही घेऊ शकता. आणि दुसरं जर तुम्ही वर मराठी घेतला असेल आणि दुसरी लँग्वेज तुम्हाला इंग्लिश घ्यायची नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही हिंदी पण घेऊ शकता, उर्दू घेऊ शकता, कन्नड, मल्याळम अशा 23 भाषा घेऊ शकता. परंतु
टीईटी मध्ये हा फरक आहे की भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये तुम्ही जो मीडियम चूज करा त्या मीडियम नुसार तुम्हाला येईल. जर तुम्ही मीडियम इंग्लिश चूज केलं तर तुम्हाला पहिली भाषा इंग्लिश येईल आणि दुसरी ऑटोमॅटिकली मराठी येईल. जर तुम्ही उर्दू सिलेक्ट केला तर तुम्हाला पहिली भाषा उर्दू येईल आणि दुसरी भाषा जी आहे त्या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी चूज करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मिळेल. अशा 8 भाषा आहेत. 8 माध्यमातून हा पेपर देता येतो. या ठिकाणी प्रत्येक सेक्शन जो आहे त्या प्रत्येक सेक्शनला 30 मार्क आहेत आणि प्रत्येक सेशन मध्ये 30 क्वेश्चन्स असे आहेत. पेपर वन मध्ये असे एकूण 5 सेक्शन आहेत. चौथा सेक्शन येतो. आता बघा, बालमानसशास्त्र व अध्यापन होतो प्रश्न क्रमांक 1 पासून ते 30 पर्यंत. भाषा 1 मराठी असेल तर त्याचा भाग प्रश्न क्रमांक 31 पासून ते 60 पर्यंत येतो. भाषा क्रमांक जो 2 आहे ते 61 पासून 90 पर्यंत येतो. म्हणजे बालमानसशास्त्र, भाषा 1 आणि भाषा 2 हे 3 सेक्शन 90 प्रश्न या ठिकाणी झाले. शंका क्लिअर? आता पुढचा जो येतो गणित जो आहे त्या गणितामध्ये तुम्हाला 91 ते 120 पर्यंत प्रश्न येतात. 91 ते 120 पर्यंत प्रश्न येतात. 30 प्रश्न 30 मार्कासाठी बहुपर्यायीच आहे. यानंतर ईव्हीएस म्हणजे परिसर अभ्यास आपण ज्याला म्हणतो, तो परिसर अभ्यास या ठिकाणी तुम्हाला 5व्या सेक्शन मध्ये येतो. 5व्या सेक्शन मध्ये जो प्रश्न क्रमांक 121 ते 150 पर्यंतचा आहे. हाही बहुपर्यायीच आहे. पण या ठिकाणचे येणारे जे प्रश्न आहेत, या ठिकाणी जे येणारे प्रश्न आहेत किंवा प्रश्नांची संख्या आहे हे पूर्ण आपल्या पाठ्यपुस्तकामधले प्रश्न आहेत. जे प्रश्न तुम्हाला तंतोतंत ॲक्युरेट मेमराइज्ड असणारे, स्मरणावर आधारित असणारे प्रश्न येतात. ह्याच्यावरती जास्त करून अध्यापनशास्त्रावर प्रश्न विचारले जात नाही. टोटली तुमच्या ह्याच्यावर फोकस कंटेंटवर खूप केला जातो 15-15 मार्काचा. आणि कंटेंट एकदम संकलित आपला असावा लागतो याच्यामध्ये. अशा पद्धतीनं 150 मार्काचा हा पेपर, 150 प्रश्न संख्या आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 बहुपर्यायी पर्याय आहेत, 4 बहुपर्यायी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी असं दिलेलं आहे, या बघा या स्लाइड मध्ये, की विभाग 1, विभाग 2, विभाग 3 आणि विभाग 4 आणि 5 म्हणजे प्रश्न क्रमांक जे आता मी सांगितले त्याप्रमाणे. मग कोणाला कुठले प्रश्न घेता येतात या ठिकाणी थोडक्यात सांगतो. पेपर क्रमांक आपण 1 देत असू आणि तुमचं माध्यम जर मराठी असेल तर त्या पेपरचा संकेत क्रमांक 101 असतो आणि कंपल्सरी तुमचा भाषा जो आहे तो भाषा तुमची इंग्रजी असेल आणि दुसरा आहे ते मराठी असेल. यांचा प्रश्न क्रमांक म्हणजे आपल्याला पहिला सेक्शन जो येतो तो इंग्रजीचाच येतो. म्हणजे तुमचा पेपर चालू झाला तर तो पहिला पेपर, त्यातला पहिला प्रश्न हा इंग्रजीचा असेल आणि तो 1 ते 30 पर्यंतचा असेल. त्याच्यानंतर दुसरा विभाग जो मराठीचा असेल, जो प्रश्न क्रमांक 31 ते 60 असेल आणि बालमानसशास्त्राचा 61 ते 90 येतो. गणिताचा 91 ते 120 येतो आणि परिसर अभ्यासाचा 121 ते 150 पर्यंत येतो. जर तेच इंग्रजी माध्यम असेल तर सेमच राहील. आणि लक्षात घ्या, हे जे प्रश्न आहे ना इंग्रजी माध्यम असेल तर प्रश्न पूर्णपणे तुमचे पेपर हा इंग्रजीमध्ये राहील आणि बाकीचं जे आहे ते तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रश्न येतील. जसे की बालमानसशास्त्र असू दे किंवा परिसर अभ्यास असू दे, याचे तुम्हाला. हा सर, मागचा आवाज जरा बघा ना, काय करताय ते. तो तुमचा आहे, माझा तुम्हाला नाही. मराठी इंग्रजीमध्ये. उर्दू असेल तर उर्दू माध्यम जे विद्यार्थी पेपर देतील त्या उर्दू माध्यमाच्या पेपरसाठी उर्दू मध्ये आणि इंग्रजीमध्ये म्हणजे बायलँग्वेज असेल, उर्दू आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा बायलँग्वेज असेल, मराठी त्याचा ऑप्शन असेल. हिंदी मिडियमला इंग्रजी आणि हिंदी येईल तुम्हाला. बंगाली असेल, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी अशा 9 भाषेमध्ये किंवा 9 माध्यमामध्ये तुम्हाला पेपर देता येतो. आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये सगळे जवळजवळ आपण जे आता इथे जॉईन झालेले आहेत हे सगळेच विद्यार्थी 100% मराठी माध्यमांची आणि इंग्रजी आणि जास्तीत जास्त उर्दू माध्यमांचे विद्यार्थी आहेत. तर त्यांच्यासाठी हा बायलँग्वेज पेपर तुम्हाला अवेलेबल होईल. भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये या परीक्षेसाठी तुम्हाला मराठी इंग्रजी म्हणजे भाषा 1 जी आहे ती मराठी आणि भाषा 2 जी आहे ती इंग्रजी. हे मराठी माध्यमांसाठी. इंग्रजी माध्यमांसाठी भाषा 1 इंग्रजी असेल आणि भाषा 2 ही मराठी असेल. तर उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा 1 उर्दू असेल तर भाषा 2 त्यांना मराठी किंवा इंग्रजी घेता येते.
तसंच बाकीच्या विषयाच्या माध्यमाचं सुद्धा आहे. मग यांना नेमकं काय असेल सर, तर यामध्ये लक्षात घ्या 15-15 मार्काचं डिवायडेशन होतं. 15 मार्कामध्ये तुम्हाला उतारा येतो. त्यामध्ये 7 ते 8 मार्काचा उतारा असेल आणि 5 ते 6 मार्काचा तुम्हाला पोयम असेल म्हणजे कविता, पद्य आणि गद्य. आणि राहिलेला जो भाग आहे तो पूर्णपणे ग्रामरचा असेल आणि ऑथेंटिक ग्रामर. आणि हे 1ली ते 5वी क्रमामध्ये ग्रामर आहे त्याच ग्रामरचा या ठिकाणी उल्लेख केलेला असणार आहे. मग या ग्रामरचा अभ्यास कसा करावा, कमी कालावधीमध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे, तर तुम्हाला जुने ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत हे थोडं रेफर करावे लागतील. आणि हे रेफर करून याच्यामध्ये नेमकं कुठल्या कंटेंटवर कुठल्या ग्रामरवर फोकस केलं हेच बघायचं. आणि हे कंटेंट किंवा ह्या जी गोष्ट आहे तुम्हाला मग ज्याप्रमाणे शिंदे सरांनी सांगितलं की तुम्ही उठता आणि बाजारात जाता, एखादा ठोकळा घेऊन येता आणि तेच अभ्यास करता आणि परीक्षेला जाता आणि 90 मिळता मिळता तुम्हाला राहून जातं आणि टीईटी पास होना मेरा एक ख्वाब ही था असं होऊन जातं आणि ते स्वप्नच राहतं. तर त्याच्यासाठी तसं न करता ऑथेंटिक पुस्तकं आणि नेमकं कंटेंट काय हे लक्षात घ्या. जर जगामध्ये मेहनतीला खूप महत्व असतं, बघा मी काय म्हणतो नीट आहे, जर जगामध्ये मेहनतीला जर खूप महत्व असतं तर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत गाढव असतं, कारण त्याच्या एवढं मेहनत कोणच करत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला गाढवी मेहनत करायची नाही तर स्मार्ट वर्क करना है. जिस तरह के से आप स्मार्ट मेहनत करना चाहेंगे उसी दिन आपको तरक्की मिल जाएगी. आणि हे वेगळं करावं लागणार नाही तर त्याच पद्धतीने तीच गोष्ट फक्त वेगळ्या पद्धतीने करावी लागणार. मग ह्याच्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, जे ग्रामर आहे, जे ओल्ड क्वेश्चन पेपर 5च घेतले तुम्ही आणि अनालिसिस केले 30 प्रश्न मार्कचे आणि त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या ग्रामरला फोकस केलं हे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यानुसार तुम्हाला कंटेंट मिळतो. जवळजवळ 12 ते 13च प्रकारचे ग्रामरचे कंटेंट आहे त्याच्यामध्ये. आणि तेवढं जर तुम्ही ग्रामर पक्क केलं की कामच संपलं. हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही त्यामुळे तुम्ही पास झालेले नाही. आता माझ्याकडे असे विद्यार्थी काही आहेत की 9 वर्ष झालं टीईटी पास करतायत पण ते पास होत नाही. ते विद्यार्थी माझ्याकडे एकदाच आले, एकदाच क्लासला जॉईन झाले आणि दणक्याने ते पास होऊन गेले. फक्त त्यांना प्रॉब्लेम काय होतो, योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ही मुलं थोडक्यामध्ये फेल होऊन जातात. तर त्याच्यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं इंग्रजीसाठी नेमकं काय अभ्यास करायला पाहिजे सांगतो तुम्हाला. तर 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे ते फॉलो करा. 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक फॉलो करा आणि इंग्रजी विषयासाठी नेमकं कुठलं ग्रामर, जे सोप्या पद्धतीमध्ये ग्रामरचं पुस्तक आहे या ठिकाणी मी सांगितले बघा. इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे यांचं, तसेच पाल आणि सुरी आणि रेन आणि मार्टिन यापैकी बाळासाहेब शिंदे यांनी रेन आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते कमी कालावधीमध्ये ग्रामर पक्क होईल. ठीक आहे. आणि मराठीसाठी सुद्धा मोरा वाळंबे यांचं व्याकरणाचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे यांचं सुद्धा मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. लक्षात घ्या 2 उतारे त्याच्यामध्ये आहेत. उतार्यामध्ये पैकीचे पैकी मार्क पडले पाहिजे आणि उतार्यावरती 4 मार्क त्या उतार्यावरचे असतात आणि त्यातलेच 3 मार्क आहेत त्याच उतार्यावरच्या ग्रामरचे असतात. आणि परतचा भाग येतो ग्रामर प्लस तुमचं, तुम्ही एक मराठीचे किंवा इंग्रजीचे शिक्षक आहात, अशी परिस्थिती तुमच्या समोर आहे. तुम्ही कसं करणार किंवा ते पद्धत किंवा ती घटक तो तुम्ही कशा पद्धतीने शिकवणार हे अध्यापन शास्त्राचे पण त्या ठिकाणी प्रश्न येतील. तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर पाहिला की तुमच्या लक्षात येईल नेमका अभ्यास आणि प्रश्न कशा पद्धतीचे असतात. लक्षात आलं. त्याच पद्धतीने मी तुमच्याकडे हा एक प्रश्न सुद्धा नमुन्याला घेतलेला आहे की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेला आहे. मागील वर्षी पडलेला प्रश्न, पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा. हे शब्द, निरोप, मार्ग आणि वाटा. कुठला आहे अनेक वचनी शब्द? आता या ठिकाणी तुम्हाला माहित असेल हा प्रश्नाचं उत्तर भरपूर जणांनी ते टेक्स्ट केलेलं आहे, तुम्हाला उत्तर पण मिळालेलं आहे. आता बरोबर दिले उत्तर त्यांनी. आता या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आता मी लगेच तुमचा फीडबॅक घेणार नाही या ठिकाणी, आपल्याकडे कमी कालावधी असल्या कारणामुळे आपण हा थोडा स्पीडमध्ये घेत आहोत आणि शेवटचे 5-10 मिनिटं तुमच्या क्वेश्चन आन्सर सेशनसाठी ठेवत आहोत. आता बालमानसशास्त्र जे येणार आहे, जे 61 ते 91 पर्यंतचे जे प्रश्न याच्यामध्ये नेमके काय विचारले जातात, तर ह्याच्यामध्ये कंटेंटला खूप महत्व आहे. या विषयाच्या जे विद्यार्थी आहेत हे वयवर्ष 6 ते 11 वर्षाचे विद्यार्थी आहेत. यांना नेमकं अध्यापन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये नेमकं काय लागतं याच्यावर येतं. जसं की अवधान असेल, अभिरुची असेल, त्यांचं व्यक्तिमत्व असेल, व्यक्तिभेद असेल,
मानसशास्त्र म्हणजे काय असेल, त्यांच्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये प्रयोगाच्या पद्धती असतील, असे प्रश्न असतील. त्याच्यानंतर जे प्रतिमान आहेत, ह्या प्रतिमानावरती सुद्धा त्यांचा फोकस असतो. त्याचबरोबर अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत, मूल्यमापनाच्या पद्धती आहेत, यांच्यावरती त्यांचे प्रश्न असतात. त्याचबरोबर आपली जी काही आंतरक्रिया घडून येते, इंटरॅक्शन, मग ते शाळेचा असू दे, शिक्षकांचा असू दे, विद्यार्थी असू दे, मग त्याच्यावरची जे काही प्रतिमान आहेत, प्रतिमान सुद्धा आहेत आंतरक्रियेवरची, त्या प्रतिमानावरती प्रश्न असतात. त्याचबरोबर एका चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्य नेमकी काय आहेत, शिक्षक कसा असला पाहिजे, याच्यावर या ठिकाणी फोकस केला जातो. आणि याच्यावर फोकस करत असताना याच्यावर जे प्रश्न विचारले जातात, त्या पण शिक्षण पदविका अभ्यासावर आधारित असतात, म्हणजे बीएडच्या ह्याच्यावर. मग जे राज्यात सध्या जो विहित नमुन्यामध्ये जो पाठ्यक्रम आहे, म्हणजे बीएडचे जे तुम्ही अभ्यास करतात, त्याच अभ्यासामध्ये या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याचबरोबर आता मी जे घटक सांगितले, त्या घटक खूप महत्वाचा आहे. मग व्यक्तिभेद असेल, व्यक्तिमत्व असेल, व्यक्तिमत्वाच्या चाचणी असतील, त्याचे वर्गीकरण असेल, त्याच्या थेऱ्या असतील, याच्यावर हे फोकस करतात. मग ह्याच्या संदर्भामध्ये पडलेला प्रश्न बघा कसा असतो, की प्रश्न कसा विचारला जातो मानसशास्त्रावरती. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. पेपर नीट वाचावा, प्रश्न नीट वाचावा लागतो. कोणती बाब लागू पडत नाही म्हणजे बरोबर नसणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न ओळखता आला पाहिजे, तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ओळखता आला पाहिजे. जर तो पॉझिटिव्ह असेल तर खालचे जे 3 पर्याय ते निगेटिव्ह असणार आहेत, 3 आणि एकच पॉझिटिव्ह असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. म्हणजे नेमकं पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, हे तुम्हाला त्या वेळेस तुम्हाला शिकवलं जाईल, समजवलं जाईल. कारण माझ्याकडे विद्यार्थी प्रश्न वाचूनच पास होतो. जास्त डोकं लावावं लागत नाही. प्रश्न एकदा नीट कळला की ऑटोमॅटिकली उत्तर काढता येतात. 4 पर्यायापैकी 3 पर्याय चुकीचेच असतात, एकच पर्याय बरोबर असतो. मग तो पर्याय कसा काढायचा हे या ठिकाणी तुम्हाला ट्रिक या ठिकाणी दिल्या जातात. मग याची पुस्तकं नेमकी कोणती आहेत, कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने आपण अभ्यास केला गेला पाहिजे. तर मानसशास्त्रामध्ये डीएड आणि बीएडची जी सध्या स्थितीवर जी पुस्तकं चालू आहेत, ती पुस्तकं तुम्ही अभ्यासा. त्याचबरोबर CTETचं अरिहंत प्रकाशनाचं चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी नावाचं एक पुस्तक आहे हिंदीमधून, ते सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा तुम्हाला रेफर करता येईल. त्याचबरोबर असं जे पुस्तक आहे की ह्या प्रश्नामधील किंवा ह्या पुस्तकामधील जवळजवळ प्रश्न ह्याच्यावरच आधारले आहेत. कारण हा जो पुस्तक आहे इतकं कंटेंट आधारित आहे आणि इतकं सिक्वेन्स वाईज आहे. जे आदरणीय डॉक्टर होना जगताप सर यांचं आहे, जे शैक्षणिक मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे, याच्यामध्ये सगळंच आहे. व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिभेद आहे, कसोट्या आहेत, चांगल्या शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य आहे, त्यांना प्रतिमान आहे, हे सगळं एकाच पुस्तकामध्ये आहे. आता हे पुस्तक तुम्ही जर व्यवस्थितरित्या रेफर केला तर तुम्हाला इतर काहीही वाचण्याची गरज नाहीये. रेडीमेड मिळणाऱ्या पुस्तकामधून सर्व काही येत नाही. आणि हे जर सर्व काही येणार असतं तर टीईटी सगळेच पास झाले असते. टीईटीचा पास होण्याचा जो रेशो आहे हा 2.5 पासून ते 2.75 पर्यंतच लागतो. याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी पास होत नाही. लाखो विद्यार्थी बसतात, हजारोमध्ये पास होतात. म्हणजे जवळजवळ 6 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी अपेअर होतात आणि जवळजवळ 25 ते 30 हजार विद्यार्थी पास होतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाची क्वालिटी, ह्या प्रश्नाची काठिण्य पातळी नेमकी काय असेल, प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला लक्षात येईल. लक्षात घ्या, ओरिजिनल आणि ऑथेंटिक पुस्तक वाचल्याशिवाय टीईटी जी आहे ती तुम्हाला पास होता येत नाही. त्याच्यामुळे कंटेंट खूप महत्वाचा आहे. उगाच तुम्ही युट्यूबवर गेला, 17चे 60 येते, ते म्हणतात आम्ही हे सांगतो, ते म्हणते ते सांगतो, सगळेच काही सांगतील, पण पास होणार कोण आहे? तुमच्याकडे त्याचा रेशो काय आहे? उगाच काहीतरी खोटं सांगितलं जातं, खोटी माहिती छापली जाते, खोटी माहिती तुम्हाला दिली जाते. मी कुणाला ब्लेम करत नाही, परंतु असं सध्याला युट्यूबवर चालू आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ते पण ओळखता आलं पाहिजे, ऑथेंटिक क्या है, ऑथेंटिक क्या नहीं है, इसकी पहचान करो और उसी के दौरान आणि त्याच्याच पद्धतीने तुम्हाला सगळं सोडवता आलं पाहिजे. आता सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. जे बहुतांश लोक विद्यार्थी मेसेज करत आहेत, सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. नंतरचा जो सेक्शन येतो तो गणित आहे. गणित जे आहे ते गणित संवाद असतील ते गणितातले 1ली ते 5वी पर्यंतच्या, त्याच्यामध्ये तार्किकता असेल, समस्या निराकरण असतील, गणिताचे अध्यापन शास्त्र ज्ञान, त्या मुद्द्यावर हे प्रश्न आधारलेले असतात. 30 कंटेंट बेस आहे. मग कसोटी मसावी विभाजतेच्या कठोर कसोट्या असतील, रोमन अंकावर कंपल्सरी ह्याच्यामध्ये प्रश्न येतो. 50 कसा लिहायचा किंवा ह्याच्यातून हे मायनस केले की खाली काय येतं, असे प्रश्न याच्यामध्ये येतात. त्रिकोणी संख्या असतील, संख्याचे ज्ञान असतील, कोण किती वेळा येतो, कुठला अंक किती वेळा येतो,
अशा पद्धतीचे जे काही मूलभूत आहे प्रश्न, ते मूलभूत नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, रेल्वेचं येणं जाणं असेल, काळ, अंतर, काम, वेग या आधारावर प्रश्न विचारले जातात. गणित विषयाची पहिली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल. मग याच्यासाठी संदर्भ नेमकं काय वाचावं लागेल सर, काय करावं लागेल? तर तुम्हाला 1ली ते 5वीची पुस्तकं पण रेफर करावी लागतील. त्याच्यात नेमकं कंटेंट कोणतं ते काढायचं आणि ते कंटेंट गणितातील पंढरीनाथ राणेंचं संपूर्ण अंकगणित नावाचं पुस्तक आहे. संपूर्ण अंकगणित नावाचं पुस्तक आहे पंढरीनाथ राणे यांचं. ते तुम्ही घ्या आणि ते जे 1ली ते 5वी मध्ये जे कंटेंट येतात हे सखोल लिहिलेलं आहे व्यवस्थित, ते तुम्ही अभ्यासाला वापरू शकता. याचबरोबर तुम्ही आजही पुस्तकं बघू शकता, पण उत्तमरित्या या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून हे पुस्तक या ठिकाणी मी फ्लॅश केलेलं आहे. आता ते प्रश्न आले बघा मागच्या वर्षीचा, तुम्ही स्क्रीनशॉट करून आणि घर बसल्याला तुम्ही प्रश्न काढा. असे प्रश्न येतात, त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागतात. पण अशा प्रश्नांचं उत्तर 1 मिनिटात कसं काढता येईल याच्याकडे तुम्हाला भर पाहिजे, कारण वेळ कमी असतो. 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यासाठी ह्या गोष्टीला जास्त वेळ न दडवता कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं आहे याच्यात ट्रिक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टीकडे, काही प्रश्नाकडे बघता क्षणी उत्तर आलं पाहिजे. काय म्हणतो लक्षात येतंय? काही प्रश्नाकडे बघता क्षणी त्याचं उत्तर आलं पाहिजे आणि अशा ट्रिक म्हणणं आपल्याकडे आहे, जे बघितलं की त्याचं उत्तर निघालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला विथिन 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येते. त्याचबरोबर हे विज्ञानाचं पण आहे. त्यात विज्ञानाचे पण प्रश्न आहेत. असे विज्ञानामध्ये सुद्धा 1ली ते 5वी जे परिसर अभ्यासामधून येतं त्याच्यावरचे प्रश्न आहेत ते सोपे आहेत, कंटेंट बेस्ड आहे, ते तुम्हाला या ठिकाणी सोडवता आले पाहिजे. आता येतो परिसर अभ्यास. या परिसर अभ्यास हा सेक्शन वेगळा आहे. तो गणित आणि विज्ञान आहे, मिक्स 30 मार्काचा. आणि हा परिसर अभ्यास त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल आणि सामान्य विज्ञान, पर्यावरण यांचं सगळं मॅप करून येईल. वेगवेगळे संबोध त्याच्यामध्ये अन्न साखळी असेल, पर्यावरण असेल, तपांबर, दलांबर, थर असतील, ग्रहण असतील, मग पृथ्वीपासून कोण जवळचा, कोण दूरचा, तारे कोणाला म्हणायचं, ग्रह कोणाला म्हणायचं, ग्रहण किती प्रकारचे असतात, परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, परिवलनामुळे काय होतं, परिभ्रमणामुळे काय होतं, हे त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट येणारे क्वेश्चन्स आहे की तो नकाशा वाचनावरती असतो आणि नंतर नाही काय सूची दिली जाते, म्हणजे तिथं दरी, खोरी, नाले, खळगळ हे दाखवायचं असतं. हे 3 पार्टला त्यांनी निशाण करतात आणि हे कशाचं आहे विचारतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आलं पाहिजे. असे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला सगळ्याच ठोकळ्यामध्ये किंवा सगळ्याच पुस्तकामध्ये मिळणार नाही, की ते घटक मिळणार नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला ऑथेंटिक नॉलेज देणारा रिसोर्स असणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये पास न होण्याचं प्रमाण कमी का आहे माहित आहे का? तर मार्गदर्शन, गाईड नीट नसणं आणि दुसरं आहे सराव कमी होणं. कमी वेळेमध्ये आपण सराव करतो आणि कमी वेळेत सराव सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. तर या परिसर अभ्यासाचा जर अभ्यास करायचा असेल तर शालेय स्तरावरील 12वी पर्यंतची पुस्तकं आहे, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र असेल हे तुम्हाला ते मिळवायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पुस्तक ज्याच्यामध्ये समावेश झालेला आहे असं एकनाथ पाटलांचा जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त परिसर अभ्यास वाचू शकता. पर्यावरण घेऊ शकता. पर्यावरणासाठी बघा तुषार घोरपडे यांचं पर्यावरण परिस्थिती नावाचं पुस्तक आहे. या पुस्तक तुम्हाला खूप उपयुक्त आहे. आणि सामाजिक शास्त्रासाठी एकनाथ पाटलांचा ठोकळा की ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र आहे, त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, 6 त्याच्यामध्ये कव्हर होतो. तुम्हाला प्रश्न पण दाखवलेले आहेत, हे मागच्या वर्षी पडलेला प्रश्न आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं जे आहे ना याचं उत्तर माहीतच असणं गरजेचं आहे, फेकून जमत नाही. त्यामुळे याला पाठांतर खूप गरजेचं आहे, स्मरण करणं खूप गरजेचं आहे. आणि हे एकदा स्मरण झालं आणि हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे एकनाथ पाटलांच्या ठोकळ्यामध्ये आहे. आता ह्याच्यासाठी संदर्भ पण दिले मी, तिथं पण दिले आणि इथं पण अजून एकदा दिलं की पाठ्यक्रम प्रचलित शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम आहे. प्रचलित अध्यापक शिक्षण पद्धती अभ्यासक्रम पाठ्यक्रम यांच्यावर आधारित आहे आणि संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तक. आणि तुम्ही जर फोकस केलात इयत्ता 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकावरती जर फोकस केलात आणि त्यातले आपले कंटेंट वाईज जर गेलात तर तुम्हाला एकदम अजून सोपा पेपर जाईल. लक्षात घ्या, त्याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. हा येतो पेपर 2चा. आता पेपर 1 आपण बघितलेला आहे. काही भाग जर समान असेल तर मी तिथे जास्त वेळ घालवणार नाही. जिथं आपण असमान भाग बघितला तिथं थोडं विस्तृतने बघू. चालेल ना? चालेल. येस सर. हा, नाहीतर असं व्हायचं चाललंय बाबा एकटाच ना आपण तिकडेच बसले
तसं नाही ना? नाही समजते सर सगळं नाही, सगळं. ठीक आहे. तर मागच्या म्हणजे आपण जवळजवळ 6:55 लिंक चालू केली. 7 म्हणजे बरोबर 7:01 अवघ्या 6 मिनिटांमध्ये 100 पार्टिसिपेट झालेले आहेत. बघा किती वेगवान आहे, म्हणजे किती विद्यार्थ्यांना सद्यस्थितीला टीईटीची मार्गदर्शनाची गरज आहे हे लक्षात घ्या. आणि सगळ्याला उत्तीर्ण व्हायचं आहे, कारण 17,000 शिक्षक भरती आहे आणि या 17,000 शिक्षक भरतीमध्ये जवळजवळ आपल्या क्लासचे 23 विद्यार्थी लागलेले आहेत. आणि हा फायदा होतो आपल्याला. आणि येणाऱ्या टीईटी मध्ये जर तुम्हाला अपिअर व्हायचं असेल परत शिक्षक, कारण येणारी टीआयटी परीक्षा निघणारच आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपिअर व्हायचं असेल, शिक्षक म्हणून बघायचं असेल, तर तुम्हाला हा पेपर होणं अनिवार्य, पास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जीव तोडून अभ्यास करा. हे कमी वेळ आहे तुमच्याकडे, कमी वेळामध्ये सुद्धा आम्ही अभ्यास कसा करायचा हे नेमकं सांगणारच आहोत. कमी वेळेमध्ये सुद्धा टीईटी पास होता येतं, सीटीटी पास होता येतं, काही गरज नाही. फक्त त्याला विधी मार्गदर्शनाची गरज आहे आणि तुम्ही तेवढं झोकून पण दिलं गेलं पाहिजे. असं नाही की आम्ही तेवढं 100% द्याल, पण तुमच्याकडून सुद्धा प्रतिसाद तेवढ्या प्रमाणचा पाहिजे. तुम्हाला मंत गुरुकुलमचे जे अकॅडमीचे पुण्याचे महान असे जे मार्गदर्शक लाभणार आहेत ते तुम्हाला सांगतीलच कसा नेमका सिक्वेन्सने अभ्यास करायचा, किती तास अभ्यास करायचा, दिवसातून किती तास घंटे अभ्यास केला तरी पुरेसा आहे. 8 तास अभ्यास केला म्हणजे खूप नाही, 8 तासामध्ये सुद्धा 8 तासाचा अभ्यास कव्हर करता येतो. म्हणून मग मी सांगितलं स्मार्ट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. गाढवी वर्क करायचं नाही आपल्याला, स्मार्ट अभ्यास करावा लागेल. तो स्मार्ट अभ्यास करत असताना तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे की जिथं तुम्हाला या गोष्टी पूर्णत्वास जातील. आता पेपर 2चं बघूयात आपण. हा आहे उच्च प्राथमिक स्तर, इयत्ता 6वी ते 8वीला जे शिक्षक शिकवणार आहेत, जे पदवीधर म्हणून शिक्षक लागतील, अशा या शिक्षकांसाठीचा हा इयत्ता 6वी ते 8वीचा स्तर आहे. जो पेपर 2 हाही 150 मार्काचा आहे, हाही 2.5 तासाचा आहे, जे 150 मिनिटाचा आहे. 150 मिनिटामध्ये 150 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. मी अजून पुढे सांगणार आहे नेमकं किती मार्क मिळवायचे, कसे मिळवायचे आणि कुठल्या सेक्शन मधून मिळवायचे. टीईटी पास होणं सुद्धा किती सोपं आहे हे अजून मी पुढच्या स्लाइड मध्ये सुद्धा दाखवणार आहे. इथं तुम्हाला मी सध्या सिलेबस सांगतोय आणि कशा पद्धतीचे प्रश्न येतात ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे. आता बघा ह्याच्यामध्ये जी आहे जे घटक आहेत ह्याचा सिक्वेन्स पुढे आहे. ह्याच्यामध्ये जे घटक आहेत आता आपण ज्या पद्धतीने बघितलं तसंच आहे. या ठिकाणी मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 मार्काचं आहे, जे 30 प्रश्न असतील. भाषा 1 30 मार्काचा आहे, मग ते मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, इंग्रजी असेल. भाषा 2 30 मार्काचा आहे, 30 बहुपर्यायी प्रश्न असतील. मात्र इथं येतो सेक्शन 4. इथं तुम्ही जर बीएससी असाल तर विज्ञान गणित येईल, आणि जिथं तुम्ही बीए किंवा बी असाल तर तुम्हाला इथं सामाजिक शास्त्र येईल. जो प्रत्येक सेक्शन हा 60 मार्काचा असेल. म्हणजे तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान कितपत आहे हे चेक केलं जातं 60 मार्कामध्ये. आणि स्कोर जो होतो तो इथंच होतो. तुम्ही जे पास होणार आहात ना टीईटी, ते या सेक्शन मध्ये पास होणार. जे बीएससी वाले विद्यार्थी आहेत त्यांचं गणित बेस चांगला असतो, मॅथ्स विज्ञान 60 मार्कापैकी 40 45 46 मार्क सहज घेऊ शकतात. मग सामाजिक शास्त्रामध्ये पण तसंच आहे. इतिहास भूगोल नागरिकशास्त्र ज्यांचं पक्क असेल ते विद्यार्थी 60 मार्कापैकी 40 45 ते 47 मार्क सहज घेऊ शकतात. असं एकूण 150 मार्काचा पेपर, 150 प्रश्न या ठिकाणी असतील. निगेटिव्ह मार्किंग काही नाहीये, त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न सोडायचा नाही. नाही लागलं तरी त्याला गोल करून यायचंच आहे. मग गोल केल्यानंतरही तुम्ही कसे पास व्हाल या सुद्धा ट्रिक आपल्याकडे असतात, लक्षात घ्या. आता बघा काय सांगितलं या ठिकाणी की आता हा जो पेपर 2 आहे या पेपर 2 मध्ये सिक्वेन्स कसा असेल. आता मराठी जर असेल माध्यम विद्यार्थ्यांचं तर त्यांचं सेम टू सेम पेपर 1 सारखं. पहिला पेपर त्यांचा जो आहे पहिला प्रश्न हा इंग्रजीवरचा असेल, पहिला ते 1 ते 30 इंग्रजीवरती, 31 ते 60 हे मराठीवरती असतील. बालमानसशास्त्र यांचे 61 ते 90 होईल. गणित आणि विज्ञान हे 91 ते 150 असेल. तर सामाजिक शास्त्र हे 91 ते 150 असेल. अशा पद्धतीने ह्यांचा असेल सेम टू सेम इंग्रजी, उर्दू आणि हिंदी जे मी मग तुम्हाला सांगितले. हे जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. कळलं तुम्हाला इथपर्यंत? कळलं का? हो सर. पुढे सरकू? हो सर, हो चालेल चालेल. आता पुढे आता भाषा 2 आणि हे 1 आणि 2 आहेत. ते भाषा आणि 2 आपण आतापर्यंत बघितलं. ज्यांचं पहिलं भाषा मराठी आहे ऑटोमॅटिक त्याला इंग्रजी, जे इंग्रजी माध्यमाचं आहे त्यांचा पहिला इंग्रजी, दुसरा मराठी येईल. ज्यांचं उर्दू माध्यम आहे त्यांना पहिला उर्दू येईल, दुसरा मराठी किंवा इंग्रजी. आता यांचं जे आहे यांना प्रचलित अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या पुस्तकावर येईल.
यांच्याच अभ्यासक्रमामधला असेल. यांना सुद्धा 2 उतारे असतील आणि बाकीचं कंटेंट, ग्रामर आणि अध्यापन शास्त्रावरती प्रश्न विचारले जातील. आलं लक्षात? हे 30 मार्काचं असेल. आता बालमानसशास्त्र सेम तसंच आहे. फक्त इथं काय आहे की विद्यार्थ्यांचं वयोगट विचारात घेतलं जातं. तिथं 6 ते 11 होतं. पेपर 2ला तसं नाही. 11 ते 14 वयोगटाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची गुणवैशिष्ट्य लक्षात घेऊन मग त्यांनी नेमकी विशेष गरजा असणारी बालकं कशी असतात, त्यांची ओळख कशी करायची, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया नेमका कसा होतो, अध्ययन अकार्यक्षम कोणाला माहिती, बालगुन्हेगार बालकं नेमकं कोणाला म्हणायचं, हे या ठिकाणी माहित पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, जसं की मिड डे मील असेल, सर्व शिक्षा अभियान असेल, अशा ज्या काही योजना आहेत, या योजनावरती सुद्धा प्रश्न येतात. त्याचबरोबर अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात येतात, शालेय अंतरक्रिया, त्याचबरोबर मी मग सांगितलं मग प्रतिमानावर प्रश्न असतात, शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये असतात, आणि ह्या सगळ्यावर आधारित प्रश्न अध्ययन अध्यापन, मूल्यमापन, मग त्याच्यात आकारिक मूल्यमापन म्हणजे काय, साकारिक मूल्यमापन म्हणजे काय, मग अशा प्रश्नांचा वापर ह्या मानसशास्त्रामध्ये केला जातो, की ज्याच्यामध्ये 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांशी संबंधित असणारं जे आपलं बीएड आहे, त्या बीएडचे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित आहे. परंतु बीएडचा अभ्यासक्रम हा प्रत्येक विद्यापीठातला वेगवेगळा असल्या कारणामुळं इथं थोडं इथं येईल, परंतु समान भाग असतात. मी आता जसं सांगितलं याच्यामध्ये थेअरी येतात, उत्पत्ती आहे, जसे की पॅव्हलोव्हची असेल, थर्नडाईकची असेल, स्किनरची असेल, याच्यावरती त्यांच्या थेअऱ्यावरती सुद्धा चुका आणि शिका, ते नैसर्गिक क्रियांबरोबर असणारे असेल, या सगळ्याच्या गोष्टीचा वापर या मानसशास्त्राच्या ह्याच्यामध्ये केला जातो. मग गणित आणि विज्ञानामध्ये जे 60 गुण येतात, हे 60 गुणामधले जे 30 गुण आहेत हे गणितावर आधारित असतात, तर 30 गुण हे विज्ञानावर असतात. हे जे प्रश्न आहेत आपले जे पुस्तक आहे 6वी ते 8वीचं गणिताचं आणि विज्ञानाचं, याच्यातलेच असतात. त्याच्यामधल्या काही मूलभूत संबोध आहे, संकल्पना असतील, त्याच्यामध्ये समस्या निराकरणाची क्षमता असेल, विज्ञान असेल, विज्ञानामधले काही मग ते महत्वाचे आता बघा इंग्रजीमध्ये काही असे ठराविक प्रश्न ठरलेलेच असतात, की कुठला पक्षी कुठे राहतो, कुठल्या पक्षाचा आवाज कसा येतो, हे असे काही प्रश्न आहेत, हे ठराविक असतात. त्यामुळं तो कंटेंट पाठ होणं, तो कंटेंट माहीतच असणं, मनी पाठ असणं, अनेक शब्दाबद्दल एक शब्द माहीत असणं, त्याच्यानंतर समास माहीतच असणं, ग्रामर मधला काळ माहीतच असणं, असे जे काही परफेक्ट आहेत ते तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे. तसं गणितामध्ये सुद्धा आहे, काळ, काम, वेग, अंतर, याच्यावर तुम्हाला प्रश्न आले पाहिजे. लसावी मसावी कंपल्सरी येतं, विभाज्यतेच्या कसोटी आहे, त्रिकोणी संख्या असेल, अपूर्णांक असेल, अपूर्णांकावर जास्त फोकस दिला जातो, अकर्णांकाचं बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार याच्यावर येतो. भूमितीमधलं परत त्याच्या भूमितीमध्ये पण प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये एक 5 ते 6 प्रश्न भूमितीवर विचारले जातात. हे जे विचारलेलं घटक आहे ते आपलं फक्त पाहिजे, आणि ते नेमके कोणते घटक असतात, काय असतात, हे तुम्हाला ते ओल्ड क्वेश्चन पेपर बघितल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला जर ओल्ड क्वेश्चन पेपर बघायचे असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या चॅनलला किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन झालं की आम्ही आतापर्यंत हे सगळे टाकून ठेवलेले आहेत. आमच्याकडे जवळजवळ 2000 पेपर कधीपासून चालू झाले, 13 पासून इथं पासून जे आपल्याकडे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, जे मला मार्केटमध्ये किंवा इंटरनेटमध्ये मिळणारच नाही, असे आपल्याकडे असणारे हे पेपरचा संच तुम्हाला मोफतमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रामध्ये हा 60 मार्काचा आहे. या 60 मार्कामध्ये 3 कंटेंट येतात, म्हणजे भूगोल येतो 20 मार्काचा, 20 मार्काचा इतिहास येतो आणि 20 मार्काचा नागरिक शास्त्र येतो. हे जे आहे त्याच्यावर खूप छान प्रश्न येतात. मग तुम्हाला इतिहासामध्ये महात्मा गांधीजींचे प्रश्न पण कसे विचारले जातात, त्यांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्यांचं सिक्वेन्स लावा म्हणून सांगितलं जातं, आणि त्या सिक्वेन्सचे खाली असे दिले जातात 1 2 3 बरोबर पर्याय कुठला, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचा सिक्वेन्स माहित असणं गरजेचं आहे. स्वतंत्र कधी झाला, मग स्वातंत्र्याच्या मग महत्वाच्या घडामोडी, बाहेरून आलेले राज्यकर्ते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतिहासामध्ये माहित असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये भूगोलामध्ये ठराविक सेक्शन महत्वाचे वारे असतील, मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नकाशा वाचन असेल, त्या ठिकाणी दाखवणं असेल, दरी, खोरी, नाले, नदे हे तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवावं लागतात. कुठल्या पार्टला काय म्हणतात हे माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर सिम्बॉल दाखवला जातो. सिम्बॉल म्हणजे काय, WHOचा लोगो कोणता आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थेचा तुम्हाला लोगो विचारला जातो, खालीलपैकी कोणता लोगो आहे, त्याचबरोबर खालीलपैकी त्यांचं ब्रीद वाक्य कोणतं आहे. असे प्रश्न ह्या टीईटी मध्ये, या सामाजिक शास्त्रामध्ये पडतात नाही असं नाही, 100% येतात. मग हे येत असतील असं आपल्याला जर माहित असेल तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे का नाही.
हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग हे सगळे 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. आणि मगाच मी तुम्हाला पुस्तक सांगितले कुठलं वापरायचं आहे ते सामाजिक शास्त्रासाठीचा. एकनाथ पाटलांचा ठोकळा जर वापरला तर तुम्हाला तो फायद्याचा होऊन जातो. काठिण्य पातळी. आता ह्या सगळ्याचे वरील सगळे जे विषय आहेत इयत्ता 6वी ते 8वी त्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. आणि उच्च माध्यमिक म्हणजे 12वीला जे पद्धतीने प्रश्न असतात तशा पद्धतीने प्रश्न असतात त्याची काठिण्य पातळी आपण सांगितलं. मग ह्या सगळ्यासाठीचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. तर 6वी ते 7वी 7वी आणि 8वीच्या पाठ्यक्रमावरच आधारित आहे. त्याचबरोबर बीएडचा अभ्यासक्रम असेल आणि 1 ते 12 पुस्तकं तुम्ही वाचलं त्यातलंच बघा हे सगळं झालं खरं. मग मला पास कसं व्हायचं आणि पास होण्यासाठी मार्क लागतील. मला पास व्हायचं आणि पास होण्यासाठी नेमकं मार्क किती लागतील आणि काय करावं लागेल म्हणजे जेणेकरून मला मार्क मिळतील. तर बघा पेपर 1 साठी 150 मार्काचा प्रश्न आहे आणि 150 मिनिट वेळ तुमच्याकडे आहे. 150 मार्काचा पेपर 150 मिनिट तुमच्याकडे आहे. जे कोणी माईक चालू करत आहे ते माईक बंद करा, अन्यथा तुम्हाला मी रिमूव्ह करेन. जे 150 मार्काचा पेपर 150 मिनिट 150 प्रश्न असा हा पेपरचा सेटअप आहे. आणि ह्या पेपरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ह्याच्यामध्ये तर बालमानसशास्त्रामध्ये तुम्ही जर 15 म्हणजे आता जवळ जिथे 30 आहेत तर तुम्ही 15 मिळवले तरी तुम्हाला 90 मार्क होऊन जातात. आता कधी कधी काय होतं माहिती का आपलं ग्रामर चांगलं असतं गणित चांगलं नसतं. गणित चांगलं असतं तर ग्रामर चांगलं असतं कुठंतरी कमी जास्त होतं. मग जो आपला परफेक्ट विषय आहे तिथं भरपूर मार्क मिळवायचे. आता मानसशास्त्र एक असा विषय आहे की जिथे तुम्ही 20 ते 22 मार्क मिळवू शकता. बरोबर आहे. आता ग्रामर जास्त जमलं नाही तरी मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये कमीत कमी आपण 18 ते 19 मार्क सहज मिळवू शकतो. इथं 18 ते 19 वरचे 22 गणितामध्ये ते 30 पैकी 15 जरी मिळाले किंवा 12 जरी मिळाले तुम्ही कसंही करून तुम्ही 90 मिळवू शकता. परिसर अभ्यासामध्ये आपल्याला 20 मिळतातच. मग हे 20 म्हणजे तुम्ही पहिलं असं तुमच्या ह्याच्यावर लिहूनच ठेवा. आता मी जसं हे स्क्रीनला दाखवतो याचा स्क्रीनशॉट काढा आणि मी इथं जे लिहिलंय शेवटच्या कॉलम मध्ये पेपर 1 पास होण्यासाठी लागणार गुण ते माझे काढा आणि तुम्ही तिथे ठेवा की मला एवढे पडतील आणि 90 होतील. मग त्याच्यानुसार तुम्ही तयारीला लागा की कुठल्या सेक्शनला फोकस करायचा आहे, कुठला सेक्शन तुमच्यासाठी सोपा आहे. तुम्हाला इंग्रजी येतं का, इंग्रजीमध्ये कुठला ग्रामर येतो कुठला येत नाही. जे येतं त्यालाच प्रयत्न करा, जे येत नाही त्याला सोडून द्या. आणि जिथे जिथे येतंय त्याला तुम्ही जस्ट हे केलं फोकस केला की तुम्हाला ऑटोमॅटिकली 90 मार्क मिळतात. आपल्याला महत्वाचं काय माहितीये का 100-150 मार्कापैकी 90 मार्क कशी मिळवायचे एवढं जर तुम्हाला कळलं की संपलं तुम्हाला. आणि होतं काय आपण का आपल्याकडे स्ट्रक्चर नसतं फोकस पेपरला जातो सोडवतो आणि बाहेर येतो. लय अवघड होता तर असणारच की तू कधी नियोजनच केलं नाही कुठल्या सेक्शनला किती मार्क मिळवायचे याचं प्लॅनिंगच केलं नाही तुला माहितच नाही तुझं अवघड कुठलं आहे सोपं कुठलं आहे तर मिळतील का 90 मिळतील का नाहीच मिळणार. कधीही अभ्यास करत असताना कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रॉपर प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. कुठल्या सेक्शन मधून मी कुठली मार्क कशी घेणार आहे हेही खूप महत्वाचं आहे. हे पेपर 2 साठी सेम टू सेम 15 मार्क दिले. भाषा एक जी मराठी आहे तिथं 20 मार्क दिले आणि गणित असू दे किंवा सामाजिक शास्त्र असू दे इथं 40 मार्क पाहिजे. 40च्या खाली आता कामा नये. जे विद्यार्थी 40 पेक्षा जास्त मार्क मिळवतील म्हणजे 45-46 त्यांना इतर विषयाकडे जास्त असं हे करायची गरज पडत नाही आणि 90 मार्क ऑटोमॅटिकली होऊन जातात. दिसतंय समजतंय कळलं का तुम्हाला मला इथं काय सांगायचं ते? हो सर. ठीक आहे. पुढे सरकू. येस सर. आताच हे जस्ट जे पेपरचं न्यूज आहे ही पेपरची न्यूज खूप दूरची नाहीये लांबची नाहीये तुम्हाला इथं दिसत असेल 17 सप्टेंबर 2024 पेज नंबर 2 नाशिक एडिशनचा आहे हे नाशिकचा पेपर आणि याच्यामध्ये दिलेला आहे बघा पुढारीचा आहे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा म्हणजे पहिलं टीईटी घेणार आणि टीईटी झाली की टीआयटी तिसरं हे चालू करणार आहे आणि जवळजवळ 24,000 पदी भरली जाणार आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तुम्हाला स्वतःच यश संपादन असेल तर तुम्हाला टीईटी पास होणं गरजेचं आहे. कारण सीटीईटीचा पेपर डिसेंबर मध्ये जातो 1 डिसेंबर त्याचा रिझल्ट लागतो जवळजवळ जानेवारी मध्ये
टीईटी यांचा पेपर आहे नोव्हेंबरमध्ये, ते रिझल्ट लावतील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तिथं लागेल आणि परत टीआयटी येईल. तोपर्यंत तुम्ही पास असणार. टीआयटी मध्ये जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला पहिली ते 8वी पर्यंत, टीईटी मध्ये जर पास असाल तर पहिली ते 8वी पर्यंत तुम्हाला प्रेफरन्स भरता येईल की जिथं जागा जास्त रिकाम्या आहेत. आपलं होतं काय, आपण टीईटी पास जर नसलो की दुसरा ऑप्शन निवडतो 9वी ते 10वीला तर चालतं की त्याला काय एवढं, 9वी ते 10वीला तर चालतं की त्याला काय एवढं, मग करू की आपण आणि असं करू तसं करू, होत नाही. जागा रिकाम्या जागा कुठे आहेत, आपल्याला गरज काय आहे हे बघा. आपल्याला नोकरीची गरज आहे, नोकरीला लागण्यासाठी काय महत्वाचं आहे हे जाणून घ्या. दिवसाचं रात्र करा, रात्रीचा दिवस करा. टीईटीचा इतका अभ्यास करा, इतका अभ्यास करा की हेच तुमच्या समोर लोटांगण घातलं पाहिजे. आणि हेच आपल्याला होत नाही. तर मला जॉब आहे, माझी मुलगी आहे, माझं लग्न आत्ताच झालंय आणि मला पास व्हायचं आणि मला नोकरीला लागायचंय, माझं स्वप्न आहे सर, मग कसं पूर्ण व्हायचं? ज्या स्वप्नाला तुम्ही वेळच देत नाहीये ते स्वप्न पूर्ण कसं होणार? जर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायला तयार नसाल तर उद्या कोणीतरी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फसवणं ठेवी. कळतंय का मी काय म्हणतोय? जर तुम्ही तुमचं स्वप्न आज पूर्ण नाही केलं तर उद्या तुम्हाला दुसरा कोणीतरी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तिथं कामगार म्हणून ठेवेल. काय करणार आहे मग तुम्ही? स्वतःचं स्वप्न पूर्ण करणार आहे का दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिथे राहणार आहे? क्या करने वाले हो? मग तुम्हाला नितांत कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? टीईटी पास होण्याची गरज आहे. तेही ह्याच अटेम्प्ट मध्ये. एकच लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी लास्ट आणि बेस्ट असेल. डू ऑर डाय, करा नाही तर मरा. आणि ह्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मग ह्याच्या पुढचं जो सेक्शन आहे इथपर्यंत मी आणून सोडलेला आहे. ह्याच्या पुढचं जे सेक्शन्स आहे आदरणीय गुरु प्राध्यापक प्रवीण कासार सर हा. पुढची माहिती सांगतील. निफ्टी सूत्र आदरणीय प्रवीण कासार सरांकडे देतो, ते तुम्हाला पुढच्या क्लासची वगैरे माहिती देतील. इथपर्यंत तर तुम्हाला कळलं का? सगळ्या गोष्टी समजल्या का? हो सर, एक नंबर. सगळ्या नाही गोष्टी सर. समजल्या? सर समजल्या? धन्यवाद तय्यब सर. सर्वांना तय्यब सरांनी आता जी काही माहिती दिली किंवा ज्या पद्धतीने ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी सोप्या करून सांगितल्या, मला आशा आणि विश्वास आहे की सगळ्यांना हे समजलं असेल. आवाज पोचतो माझा सांग. हो सर. हॅलो. तर हा पीपीटी सर, मी हो इथे सर. चालू ठेवतो, इथून पुढे तुम्ही दाखवा सर. हा हा मी हा PPT हा. चालू ठेवतो. तर हा आवाज येतोय माझ्या सगळ्यांना? हो हो सर, सर. येतोय. सर येस. आवाज आता समोर आपल्या जी स्क्रीन दिसते की नाही, सरांची जी शेवटची स्क्रीन होती की शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा आणि त्याचं टायटल आहे पुढारी, हो की नाही? म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतंय आत्ताचं सरांचं जे सेशन झालं त्याच्यातून आपल्याला असं म्हणता येईल की टीईटीच्या यशाचा आपला मार्ग मोकळा झालाय. Okay. आणि हा मार्ग मोकळा, कुठल्याही आपल्या यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपल्याला चांगला पुढारी असणं गरजेचं असतं. पुढारी म्हणजे मेंटॉर, जो आपला गुरु आहे. तुम्ही सगळेजण फार भाग्यवान आहात किंवा आम्ही सुद्धा फार आनंदी आहोत की तुम्ही आजच्या या सेमिनारला तुम्ही हजर राहिलात आणि ब्रेनी बॅजर्स आणि मंत्र गुरुकुलम सारखा पुढारी तुमच्यासोबत असेल, गुरु तुमच्यासोबत असेल, मेंटॉर तुमच्यासोबत असेल तर नक्कीच टीईटी मध्ये तुम्ही नक्कीच पास व्हाल आणि सरकारी नोकरीला पात्र व्हाल. आता ही परीक्षा कशी आहे, त्याचं महत्व काय आहे, त्या टेक्निकल गोष्टी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्यात, हो की नाही? पण हीच परीक्षा पास होणं का गरजेचं आहे? तर आपण सगळे लोक नोकरीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, शिकत असतो, बघत असतो, हो की नाही? आणि आता सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे सरकारी नोकरी मिळवण्याचा किंवा शिक्षक होण्याचा की तो आहे टीईटीची परीक्षा. आणि ती हमखासपणे पास करणारी जी गुरुकिल्ली आहे ती म्हणजे ब्रेनी बॅजर्स आणि मंत्र गुरुकुलम. आता आपण सगळे एवढे सगळे हे हसतमुख चेहरे पाहतोय, हे आम्ही काही मर्यादेमुळे काही मोजके लावले. शेकडो विद्यार्थी आपल्या प्लॅटफॉर्मवरून पास झालेले आहेत आणि नोकरीला लागलेले आहेत, त्यांचे लाखो रुपये वाचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर खाजगी नोकरीमध्ये किंवा कुठल्याही सरकारी नोकरीला जर डोनेशन भरायचं असेल तर त्याची 20 ते 25 लाख रुपये भरावे लागतात, 50 लाख भरावे लागतात. आणि मग त्याच्यामध्ये सगळा मनस्ताप, कुणाची शक्यता असते, कुणाची ताकद असते नसते. तर हे सगळं जगण्या मरण्याची लढाई असल्या तर काय विषय आहे. पण जर आपण एवढी एक परीक्षा जर आपण पास झालो तर आपला हा सगळा संघर्ष संपू शकेल. पण कधीही केलं तर चालते का? तर नाही, आता काय करणं गरजेचं आहे?
तर आत्ता सरकारनं एक ती चांगली पवित्र नावाची योजना आणलेली आहे. आणि आत्ता आपल्या अवतीभोवतीचं वातावरण बघता आपल्याला लक्षात येते की सरकार निवडणुकीसाठी असेल किंवा त्यांच्या काही पॉलिसीज बदलल्यामुळे असेल प्रोएक्टिव्ह झालेलं आहे. ते सगळ्या क्षेत्रामध्ये पटपट भरती करायच्या मागे लागलंय. आणि तशाच प्रकारची भूमिका त्यांनी शिक्षक भरतीसाठी सुद्धा घेतलेली आहे. आणि म्हणून जसं आता सरांनी आपल्याला बातमी दाखवली की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की 24,000 जागा आम्ही भरू. आता आपण बीएड केलेल्या लाखो लोकांच्या यादीत आपलं नाव आहे. आणि या 24,000ची यादीत जर आपलं नाव वाटलं तर आपलं जगणं सोपं होईल, आपलं जगणं आनंददायी होईल, आपल्या कुटुंबाला फार मोठा दिलासा मिळेल. आणि म्हणून ही संधी आपण चुकवायची नाहीये. आता ही संधी उपलब्ध असताना बऱ्याच वेळा आपल्याला किती बघा प्रत्येक वेळेस नवीन चेहरे दिसतात. ही संधी मिळवायची असेल तर आपल्याला भुलभुलैया फार आहे मार्केटमध्ये. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची जाहिराती करतात आणि ती लोक जाहिरातीच विकतात. पण या व्यासपीठावर सगळे एक्सपर्ट माणसं आहेत. कुणी आता मी स्वतः 20 वर्ष बीएड कॉलेजवर काम केलं आहे. तय्यब सरांनी 16 वर्ष बीएड कॉलेजवर काम केले आणि तय्यब सरांच्यातून शेकडो विद्यार्थी झाले किंवा आमच्या अकॅडमीमधून तेवढ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांनी पास आउट केलेला आहे. जगताप सरांसारखे तपस्वी जे आहेत ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा आम्हाला गाईडलाईन्स असतात की कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे. म्हणजे याच्याकडे आम्ही एक चला आता एक व्यवसाय करूया, एक चान्स आलाय म्हणून पैसे कमवू ह्या भावनेने न बघता जशा आम्हाला कुणीतरी छान हात दिला आम्ही सेटल झालो त्याच भावनेतून सरांनी हा विषय हातात घेतलाय आणि म्हणून तुम्ही ही संधी हातात घेतली. सर नेक्स्ट स्लाइड. तर याच्यामध्ये काय होणार आहे की आपला जागा जशा नोकरीला जागा मोफत माफक आहेत तसेच आपल्याकडे सुद्धा माफक जागा आहेत. सगळ्यांचा अनुभव घेतला की 6 मिनिटात 100 विद्यार्थी ब्लॉक झाले आणि माझ्याकडे मेसेज 100+ मुलांचे आहेत की सर आम्हाला जॉईन होता आलं नाही. तर एवढी आपली याच्यामध्ये ख्याती आहे आणि आपण याच्यामध्ये काम करतो. तर आपल्याचं स्वरूप कसं असणार आहे क्लासचं, हाच क्लास का जॉईन करायचा आहे. तर याच्यामध्ये सगळे जे शिक्षक आहेत ते सगळे तज्ज्ञ आहेत, अनुभवी आहेत. 15-15, 20 तरी काम केले. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला टेस्ट सिरीज दिली जाईल, रोजच्या रोज तुमचे सेशन्स होतील. त्याच्यावर तुम्हाला जे शिकवलं गेलंय तर त्याच्यावर तुम्हाला रोजचे सरावाचे प्रश्न दिले जातील. इंग्रजी आणि मराठी व्याकरणात कसे कमी वेळात सराव केला जाईल, त्याची नेमकी उत्तरं कशी शोधायची किंवा सर म्हणतात तसं प्रश्न वाचूनच आपले विद्यार्थी परीक्षा पास होतात. यासोबतच तुम्हाला आठवड्याला मोफत ऑनलाईन सराव टेस्ट दिल्या जातील. प्रत्येक वेळी मागच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील, त्याचं विश्लेषण केलं, नुसतं दिलं नाही जाणार. हा प्रश्न असा का विचारलाय, त्याचं उत्तर असंच काय, त्याचं समजा एखादा प्रश्न आपण वाचलेला नाही, एखादं उत्तर वाचलेलं नाही, त्याला लॉजिक कसं लावायचंय हे देखील तुम्हाला गाईडलाईन दिली जाईल. त्यानंतर मानसशास्त्र जो सगळं आपली जे सायकोलॉजी आहे म्हणजे परीक्षेकडे बघण्याची असेल, उत्तर शोधण्याची असेल, अभ्यास करण्याची असेल, परीक्षेला जाताना जी माइंडसेटची असेल, याचा पाया तुमचा मजबूत केला जाईल. तुमच्या माइंडसेटवर देखील काम केलं जाईल. नुसतं अकॅडमिक्स न शिकवता तुम्हाला मोटिवेट केलं जाईल. प्रत्येक आठवड्याला एक विशेष एक्सपर्टला बोलवलं जाईल, तुम्हाला त्याला गाईडलाईन दिल्या जातील. जसं शशिकांत सरांनी तुम्हाला काही सिक्रेट सांगितले तसे सिक्रेट सांगणारे आपण नवीन नवीन तज्ञांना बोलवत राहणार आहोत. त्यानंतर सामाजिक शास्त्र हा अतिशय मार्क वाढवणारा ऑप्शन आहे की जिथे आपला स्कोर वाढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला पहिल्या 1-2 घटकातच आपला स्कोर होणार आहे, आपण पास आउट होणार आहे आणि पुढच्या गोष्टी आपण मार्क वाढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आपल्याला अभ्यासाच्या सवयी कशा मेंटेन करायच्यात, किती काळ अभ्यास केला पाहिजे, फोकस कसा केला पाहिजे, ते लक्षात कसे ठेवायचे, ते लॉजिकल थिंकिंग कसं करायचंय, हे सगळं तुम्हाला सांगवलं जाणार आहे. आणि कमी वेळेमध्ये सतत सराव केल्यामुळे काय होईल, आपल्या परीक्षा ह्या कमी वेळात किंवा योग्य वेळामध्ये आपल्या परीक्षा पास करता येईल. आणि या सगळ्या हा सगळी फास्ट ट्रॅक बॅच आहे. हे सगळं तुम्हाला हे सगळं कसं काय शक्य होईल, हे शक्य होईल का तर आमचा या क्षेत्रातला अनुभव सगळे एक्सपर्ट असणार आहेत आणि आमचे जे अकॅडमीज आहेत की ज्यांनी मागच्या वर्षापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना यात यश दिलेलं आहे. आमचा हातखंडा याच्यामध्ये आमचा हेतू आहे की मॅक्झिमम विद्यार्थी आमच्या प्लॅटफॉर्मवरून जावेत आणि त्यांची सरकारी नोकरीला त्यांचा नंबर लागा. तर एवढं सगळं असणारी वैशिष्ट्य असणाऱ्या ज्या काही बाहेर कुठलाही क्लास नाही. आणि तरी देखील आपण याच्यामध्ये तुम्हाला काय देणार आहोत, तज्ञ मार्गदर्शन दिले जातील, टेस्ट सिरीज दिल्या जातील, सामाजिक शास्त्रातले म्हणजे थोडक्यात काय तर इट इज अ फुल प्रूफ पॅकेज. तुम्ही 100% पास व्हाल. 150 मार्काची परीक्षा आहे पण 200% तुम्ही याच्यामध्ये पास व्हाल आणि ही आमची गॅरंटी आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय ठरवलंय की जास्तीत जास्त मुलांना याच्यामध्ये सहभागी करता यावं, जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा व्हावा. सर्वसामान्य घरातली मुलं आहेत,
म्हणून एकदम बेसिक फी जो आमचा खर्च आहे, तज्ञ एक्सपर्ट लोकांना आम्हाला जे काही पेमेंट द्यायचे त्याच बेसवर आम्ही हे काम जिओ पॅटर्नमध्ये आम्ही काम करतोय. बाहेर साधारणतः 7,000, 8,000, 5,000 किंवा आम्ही स्वतः पुण्यामध्ये जेव्हा ऑफलाईन क्लास घेतो तेव्हा आम्ही 12,000 रुपये फी घेतो. हाच पॅटर्न जेव्हा माझ्या क्लासला येतो आम्ही मुलं घेतो त्यावेळेस 12,000 रुपये ऑफलाईनला घेतो. पण तय्यब सरांच्या म्हणण्यानुसार हा ऑनलाईन प्रकारे जर आपण घेतला मॅक्झिमम मुलांपर्यंत जायचं असेल तर कमीत कमी फीस आपण ठेवूया आणि म्हणून आपण फक्त 3,600 रुपये एवढी फी ठेवली आहे. ही फी तुमच्या पूर्ण क्रॅश कोर्सची फीस आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार. पण आता कालच आपण गणपती बाप्पांना निरोप दिलाय आणि म्हणून या विशेष मुहूर्तावर खास अनंत चतुर्दशी निमित्त आज जी मुलं जॉईन करणार आहेत त्यांना आपण फक्त 3,000 रुपयामध्ये आपल्या क्लासमध्ये प्रवेश देणार आहोत आणि त्यांच्या यशाची गणपती बाप्पाच्या साक्षीनं हमी घेणार आहोत. त्यांना आम्ही गॅरंटी देतो की ते आमच्यासोबत राहून अभ्यास सवयी डेव्हलप होतील, त्यांचा कॉन्फिडन्स राहील आणि त्यांना नेमकं मार्गदर्शन केलं जाईल. फापट पसारा करावा लागणार नाही, मनस्ताप होणार नाही आणि ही सरकारी नोकरीची संधी हुकणार नाही. जिथं सरकार जागा काढणार आहे तर तुमचा नक्की नंबर लागण्यासाठी तुम्ही पात्र व्हा. तशा प्रकारे आपण कमीत कमी फीस ठेवली 3,000 रुपये. जे आज आपला प्रवेश निश्चित करतील त्यांना याच्यामध्ये प्रवेश घेता येऊ शकेल. आता हा जो कोर्स आहे किंवा ह्या सगळ्या कोर्सची फी माझ्या नावावर तुम्ही जमा करणार आहात. मी त्याचा होल अँड सोल किंवा इथूनच सगळ्या गोष्टी पुण्यातून ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर आज ज्यांना प्रवेश निश्चित करायचा आहे ते आता जो समोर QR कोड दिलाय हा जो समोर QR कोड दिला हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमची फीस याच्यावर भरू शकता आणि आजच्याच तुमच्या या प्रवेशाला प्रवेश घेऊ शकता आणि उद्या किंवा परवापासून फार तर आपला क्लास सुरू होणार आहे. तुम्हाला काही शंका असतील आता मी जे काही सांगितलं त्याबद्दल तुम्ही मला विचारू शकता. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो सर. हा बोला. सर मी स्टुडंटच आहे. बोला. हा तर सर आता CET चे पण फॉर्म सुरू झालेले आहेत. हो हो त्याचा क्लास पण सुरू होणार आहे का तुमच्याकडे? हो, तर त्याचाही वेगळा क्लास सुरू होईल पण आता आपण फक्त TET वरच फोकस करतोय आणि TET